सांगाल, आज हळदी कुंकू चा कार्यक्रम तुम्ही आयोजन केला आहे. नुकतंच या प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक पराभूत झालेले आहेत. त्यानंतर देखील तुम्ही आज हळदी कुंकूचा कार्यक्रम करून महिला नेत्या बोलवलं होतं. काय सांगाल? नक्कीच आपल्याला मान्य आमदार श्री परिवहन मंत्री, धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे भव्य दिव्य हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला. माझी आई भारती कमलाकर पाटील त्यांच्या वतीने इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचबरोबर प्रभागात अनेक महिला आहेत जे आपल्या संपर्कात असून आपल्याला निवडणुकीच्या काळात अनेक वेळा आपल्या सोबत होत्या. त्या महिलांना कुठेतरी आपला मान सन्मान म्हणून आपण एक इथे मोठं भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला आणि इथे आज एवढा चांगला अति उत्साहाने आणि आनंद वातावरणाने इथे हळदी कुंकू समारंभ पार पडला. आणि निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, पराभव आणि विजय हा दुसरी बाजू आहे. पण आपण जनतेची कामं आणि जनतेमध्ये जाऊन कसं जलद गतीने कामं करू याच्यावर माझा विश्वास आहे. उद्याचा रिझल्ट काही असो, 2030चा देखील रिझल्ट काही असो, 2040चा रिझल्ट देखील हार असेल, या 30चा रिझल्ट देखील हार असेल, तरी आम्ही असेच जोशाने आणि एवढ्याच जलद गतीने प्रभागात कामं करत राहू आणि जनतेमध्ये जाऊन प्रत्येक जनतेची समस्या जाणून ते निवारण करण्याचं मी नक्कीच आश्वासन नाही, तुम्हाला वचन देतो. ते कामं नक्की करत राहू. जसा इथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला तसेच वर्षात अनेक कार्यक्रम होतात, ते आम्ही आयोजित करत राहू. भले आमच्या पाठी पराभव झाला असेल या विजय झाला असेल ते बघणार नाही. आम्ही फक्त शिवसेनेच्या वतीने सरनाईक साहेबांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त जनतेची सेवा करू. आणि आपल्या प्रभागात जे नवनियुक्त नगरसेवक झाले त्यांना चारही नगरसेवकांना माझ्याकडून भरपूर आणि शिवसेना वतीने देखील भरपूर खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच तुमच्याकडून मी अपेक्षा करतो की तुम्ही तसंच प्रभागात अनेक जनतेची समस्या आणि जनतेत होणारा जो काही कारभार आहे तो तुम्ही नीटनेटके सांभाळाल ही मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही जनतेची नक्कीच सेवा करा ही मला अपेक्षा आहे. नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. काय सांगाल, आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे. काय सांगाल? सगळ्यात पहिलं जय महाराष्ट्र. सगळे जे उमेदवार आता निवडून आलेले आहेत त्यांना आमचे अभिवादन आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिते, त्यांनी जे केलं त्यांचं कार्य त्यांनी जगासमोर निवडून आले वगैरे, पण आम्ही जेवढं लोकांपर्यंत पोहोचलो आहे, जे आपण असं सांगू शकतो की आम्ही सेकंड नंबरवर आलो असंही बोलायला हरकत नाही निवडून आल्यानंतरही, तेवढ्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आणि आपल्या निवडणुकीच्या काळामध्येही जेवढ्या सगळ्या महिलांनी आमची साथ दिली, निस्वार्थपणे आमचे प्रचार करत होते, त्यांचा एक सन्मान म्हणून ताईंनी आज हे हळदी कुंकूचं एक समारंभ ठेवलेला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ताईंचे, प्रताप सरनाईकांचे सगळ्यांचे आम्ही धन्यवाद करतो की ते असेच आमच्या पाठीशी अजूनही आहेत. हारजीत तर एक दुसरी बाजू झाली, पण एक हरल्यानंतरही एवढा प्रतिसाद आम्हाला मिळतोय ना की त्याच्यामुळे आम्हाला खूप असं भरूनही येत आहे की एवढे लोक आमच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही निस्वार्थपणे, राहुल दादा आहेत, भारतीताई आहेत, ते अजून तेवढ्याच जोशाने काम करत राहतील. त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.